श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आता तुमच्या सगळ्यांची एक रिक्वेस्ट आहे की तुमच्याकडे ताई देवांच्या आपल्या देवघरात ठेवण्यासाठीच्या किंवा देवांसाठी किंवा काही वास्तुदोष असतील त्यासाठी तुमच्याकडे काय काय वस्तू आहेत, तुमच्याकडे काय काय आहे ते आम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवा, म्हणजे आम्हाला मागवता येईल. आणि त्याचप्रमाणे आज मी हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं काही दाखवणार आहे. तुम्ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे मागवू शकता आणि जरी गुढीपाडव्याला ऑर्डर आली नाही तरी कोणत्याही शुक्रवारी तुम्ही या सगळ्याची स्थापना करू शकता. स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही स्वामींच्या मूर्तीची स्थापना प्रकट दिन किंवा कोणत्याही गुरुवारी करू शकता. त्यामुळं वस्तू पटकन मिळेल याची घाई नका करू. वस्तू बघून घ्या. खूप सुंदर, सुबक आणि अगदी ओरिजिनल माल तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. मी खाली व्हॉट्सअप नंबर देत आहे. कृपया खूप अगदी नम्र विनंती आहे की सगळ्यांनी फक्त व्हॉट्सअप करावा, मेसेजच करावा, कॉल करू नका. अतिशय कॉल येतात त्यामुळं, आणि हाय करत राहावा सतत, म्हणजे तुमचे मेसेज वर येतील आणि ज्यांना अजूनही मी रिप्लाय दिलेले नाहीत त्यांना रिप्लाय दिले जातील. काल मी रिप्लाय दिले नाहीत कारण मी काल बाहेरगावी होते. आज मात्र मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे सगळ्यांना, त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. आणि आता दाखवते त्या वस्तू बघून घ्या आणि तुम्हाला यातलं काय काय हवं आहे हे नक्की तुम्ही चेक करा आणि मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. चला तर मग दाखवते आपल्याकडे काय काय मिळतं ते. ही एक आहे कुबेर पोटली. ह्याच्यासुद्धा भरपूर ऑर्डर आपल्याकडे आलेल्या आहेत. पाडव्यापर्यंत आली तरी तुमच्यापर्यंत ठीक आहे, नाहीतर ह्याच्यावर कोणत्याही शुक्रवारी तुम्ही कोरडी पूजा करायची आहे. हे बघा, अशाप्रमाणे कुबेर पोटलीला लाल कुंकू, लाल फूलनी पूजा करा. घर, दुकान, फॅक्टरी, तिजोरी, लॉकर किंवा कॅशबॉक्समध्ये तुम्ही ही स्थापित करू शकता. ही आहे कुबेर पोटली. ही मी तुम्हाला सिद्ध करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. लवकर लवकर ऑर्डर करा आणि थोडा वाट मात्र तुम्हाला बघावी लागणार आहे. आणि कुठल्याही शुक्रवारी तुम्ही ह्याच्यासाठी फक्त पाडवा बघू नका, कोणत्याही शुक्रवारी तुम्ही याची स्थापना करू शकता. धन्यवाद. आता हा बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवत आहे मी दक्षिणावर्ती शंख. हा एकदम ओरिजिनल आहे. हा पडला की फुटतो, ह्याला जपावं लागतं. आता माझ्या स्वतःच्या घरात हा जवळजवळ 7 वर्ष झाले आहे. आम्ही याला खूप छान जपलेलं आहे. आणि जे ओरिजिनल नसतात ते प्लॅस्टिकचे असतात, ते फुटत नाहीत, पण त्याचा आपल्या घरामध्ये काहीही फायदा होत नाही. म्हणून हा ओरिजिनल दक्षिणावर्ती शंख आहे. एकदम ओरिजिनल, यामध्ये कुठलीही मिलावट नाही. तुम्ही नक्की मागवू शकता. यामध्ये लहान साईजसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ही आहे त्यातली लहान साईज. हे बघा, ही आहे लहान साईज आणि ही आहे थोडी मीडियम साईज. तुम्हाला जो हवा आहे तो मागवू शकता. कुठल्याही किमती मी ह्याच्यावर सांगणार नाही, कारण त्याच्यात सोशल मीडियावर म्हणजे फायदा उठवला जातो. ह्यातल्याच हलक्यातल्या वस्तू आणून विकल्या जातात. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यात जर काही किमती हव्या आहेत तर तुम्ही त्या व्हॉट्सअपवर विचारा. आता हे आहे श्रीयंत्र. हे बघा, हे आपल्या केंद्रातलं जे सेवेतलं श्रीयंत्र आहे ते आहे. अशाच प्रकारचं मेरू यंत्रसुद्धा माझ्याकडे आहे. मेरू यंत्र पण तुम्हाला दाखवते मी याच व्हिडिओमध्ये. हे आहे श्रीयंत्र. हे घरामध्ये लक्ष्मीचं आसन म्हणून ठेवलं जातं आणि ह्याच्यामुळे लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होते. ह्याची सेवा पौर्णिमा, शुक्रवार, मंगळवार अशी करायची असते आणि ती कशी करायची असते त्याचा व्हिडिओ आपल्याकडे आहे. आता हे आहे कुबेर यंत्र. कुबेराची मूर्ती आपण घरामध्ये ठेवू शकत नाही, तर कुबेर यंत्र नक्की स्थापन करा. ज्यांच्या घरात पैशाचे आर्थिक प्रॉब्लेम, कर्ज किंवा पैशाचे नुकसान, अतिशय अंगावर पैसे सतत उधारी राहणे, पैसे न मिळणे, व्यवसाय न होणे, यासाठी कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र याची स्थापना तुम्ही करू शकता. आता त्यानंतर ही स्फटिक माळ आहे. ही हे बघा तुम्हाला दाखवते, सर्टिफाईड म्हणजे एकदम ओरिजिनल अशी चांगल्यातली ही माळ आहे. ही हलकी नाही, 200-300 रुपये वगैरे या किमतीतली नाही, तर ही ओरिजिनल आहे. तुम्हाला हवी असेल तुम्ही मागवू शकता. ह्याच्यावर तुम्ही जर दररोज श्री महालक्ष्मीचा कोणताही एक जप केलात तर तुमच्या घरामध्ये इतकी भरभराट होईल की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. स्फटिक माळ आणि कमळगट्टा माळ या 2 माळांवर, स्फटिक माळ तर अत्यंत लक्ष्मीला प्रिय आहे, त्यामुळे ही माळ तुम्हाला हवी असेल तर मागवू शकता. त्याचप्रमाणे हा आहे आपल्या मुलांसाठी, म्हणजे मुलं जे ऐकत नाहीत किंवा अभ्यासात लक्ष लागत नाही त्यांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी रुद्राक्ष गणपती आहे. ह्याच्यावर गणपतीचं म्हणजे हे आहे, काम आहे. असा हा रुद्राक्ष मणी आहे. हा सुद्धा ओरिजिनल आहे. तुम्ही बघू शकता, याचं पॅकेजिंगमधनंच तुम्हाला कळेल. हे असे सुंदर असे रुद्राक्षाचे गणपतीचे आपल्याकडं लटकन आहेत, जे तुम्ही
खास मुलांच्या गळ्यात घालू शकता. तुमची कितीही वर्षाची मुलं असू दे, अभ्यास करणारी, नोकरी करणारी, त्यांच्या गळ्यामध्ये घालू शकता. त्याचप्रमाणे ज्यांना लहान बाळ आहे त्यांना हे बालरक्षक कवच म्हणून आहे, हे सुद्धा तुम्ही मागवू शकता. आपल्या मुलांचे नजर लागण्यापासून वगैरे ह्यानं पूर्णपणे संरक्षण होते, मुलांकडे वाईट नजर लागत नाही. आता ही आहे दिव्य नजरबट्टू कवच, म्हणजे ज्यांना पटकन नजर लागते, अगदी घराला लागत असेल तर तुम्ही हे दारालाही बांधू शकता आणि तुम्हाला लागत असेल तर गळ्यातही बांधू शकता. त्याचप्रमाणे हे आहे शनिदोष निवारण. आता 5-6 राशींना तरी आत्ता शनीचे दोष चालू आहेत, तर हे शनी कवच म्हणूनच आहे बघा तुम्ही. खूप सुंदर, म्हणजे हे गळ्यात घातल्याने तुम्हाला जे फायदे होतील ते अनमोल आहेत. ही आहे ओरिजिनल रुद्राक्षाची माळ, ही सुद्धा सर्टिफाईड आहे आणि खूप ओरिजिनल आहे. म्हणजे ज्या 100-200च्या मिळतात त्याचे रंगही जातात आणि त्या काळ्या पडतात. ही रुद्राक्षाच्या माळेवर जप केल्यावर स्वामी समर्थांचा, शंकराचा किंवा कोणताही जप तुम्ही करू शकता. ही आहे रुद्राक्षाची माळ. ही आहे हकीकची माळ, ही सुद्धा ओरिजिनल आहे. तुम्हाला हवी असेल तुम्ही मागवू शकता. ही सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीच्या फोटोला घाला, तुमच्या गळ्यात जरी घातलीत तरी तुम्हाला याचा खूप चांगला असा फायदा आहे. त्यानंतर सगळ्यात आवडीच्या म्हणजे आपल्या स्वामींच्या मूर्ती. ही आहे थोडीशी अशी म्हणजे काय म्हणतो आपण, थोडी पातळ, म्हणजे थोडी नाजूक मूर्ती आहे. मात्र त्यातल्याच आता या सगळ्या भरीव मूर्ती आलेल्या आहेत. मला स्वतःला या मूर्ती खूप आवडलेल्या आहेत आणि या कस्टमाइज करून घेतलेल्या आहेत आपण खास तुमच्यासाठी. खूप भरीव छान अशी मूर्ती आहे. हे बघा, कुठूनही पोकळ नाही आहे अशी ही मूर्ती आहे. तर या मूर्ती तुम्ही मागवू शकता. प्रकट दिनापर्यंत जेवढ्या जणांना देता येतील तेवढ्या जणांना आपण देऊया, बाकीच्यांना आपण नंतर गुरुवारी कुठल्याही स्थापन करू शकता. ही आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती, ही पण खूप सुरेख आहे. त्याचप्रमाणे गजलक्ष्मीची मूर्त्या 2 अशा हत्ती सोंड वर असलेल्या, म्हणजे जशा हव्या आहेत तशाच. या देवघरात ठेवण्याची गरज नाही, हे तुम्ही हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता. त्याचप्रमाणे इकडे आहे गाय वासरूची मूर्ती, जी माझ्या स्वतःच्या घरात आहे. गाय वासरू घरात ठेवणे अत्यंत शुभ असते. आत्ताच्या काळात आपण गाय वासरूची पूजा कुठेही गोठ्यात जाऊन करू शकत नाही. घरात तुम्ही नुसतं हिला रोज किंवा कधीतरी पाणीनं अभिषेक करत जा, रोज हळदी कुंकू वाहत जा, तुमची गोपूजनची सेवा होऊ शकते. त्याचप्रमाणे हे आहे नजरबाधा कवच, याला इव्हल आय म्हणतात. हे खूप जणांनी ऑर्डर केलं आहे आणि अजूनही ज्यांना हवं आहे त्यांनी ऑर्डर करा. हे हॉलच्या समोरच्या भिंतीला लावायचे असते. यामुळे तुमच्या घरात कुणीही कितीही नकारात्मकता घेऊन आलं तर हा जो इव्हल आय क्रिस्टल आहे हा मेन आहे. दिसायला हे छोटं असेल तरी काम खूप मोठं करतो. हे स्वतःकडे, यामध्ये एक डोळ्याचं चित्र आहे, हे स्वतःकडे सगळं खेचून घेतो आणि तुमच्या घरातली नजरबाधा, इडापिडा घालवून टाकतो. आता हे एक आहे बघा, हे खास वास्तुदोषासाठी आहे. हे सुद्धा तुम्ही घराच्या भिंतीवर लावू शकता. तुमचा टॉयलेट चुकीच्या दिशेला असेल, किचन चुकीच्या दिशेला असेल, कुठलाही घरात वास्तुदोष, घरात चिडचिड होणे, भयंकर भांडणे होणे, या सगळ्यासाठी हा उपयोगी आहे. हे पण तुम्ही मागवू शकता. हे यंत्र आहे, हे तुम्ही मागवू शकता. हे संपूर्ण वास्तुदोष आणि घरातले सगळे दोष नाहीसे होण्यासाठी आणि घरात संपदा प्राप्त होण्यासाठीचं आहे. त्याचप्रमाणे आता हे आहेत पंचगव्याचे धूप, ज्याला आपण म्हणतो. आता या ज्या पणत्या आहेत त्या गाईच्या शेणापासून केल्या आहेत आणि यामध्ये सांब्राणी लोबांचा यामध्ये हे आहे. ह्याच्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते, घरातले वातावरण खूप चांगले होते, घरामध्ये सुगंध पसरतो. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची वस्तू या आहेत गाईच्या, प्युअर देशी गाईच्या, आपल्या जी देशी गाय असते तिच्या शेणापासून बनवलेल्या पणती आणि त्यात गाईचे प्युअर तूप आहे, कुठलीही मिक्स नाही. आता ह्या पणत्या आहेत, यामध्ये 25 नग आहेत. 1 महिना तुम्हाला या सहज जातील. थोडंसं या कॉस्टली आहेत, मात्र मागवून बघा. तुम्ही एकदा घ्याल तर परत हा सगळा माल माझ्याकडून घ्याल. अशा प्रकारे मी तुम्हाला आता हे सोडून माझ्याकडे काय आहे तर माता लक्ष्मीच्या मूर्ती आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही जे काही ऑर्डर कराल मला ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. अतिशय सुंदर सुंदर वस्तू तुमच्यासाठी आणि खास आज मी तुमच्यासाठी या स्वामी मूर्ती दाखवत आहे. त्याचप्रमाणे हे वास्तुदोष यंत्र दाखवत आहे. या वाती, धूप, इव्हल आय आणि श्रीयंत्र, कुबेर यंत्र जे देवघरात असलंच पाहिजे. दक्षिणावर्ती शंख, साक्षात विष्णू आपल्या घरात राहतात दक्षिणावर्ती शंख ठेवल्यामुळं. ही स्फटिक माळ, या सगळ्या वस्तूंपैकी तुम्हाला जे जे काही हवं आहे ते तुम्ही मागवू शकता. तुमच्यापर्यंत घरपोच होईल. आणि ऑर्डर करायची असेल खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा.
कृपया पुन्हा एकदा सांगते, कॉल करू नका. तुमच्यापर्यंत वस्तू महिन्यानं का होईना, अगदी 1 आठवडे, 2 आठवडे, 3 आठवड्यामध्ये वस्तू पोचतील. तुमचा 1 रुपयाही बुडीत जाणार नाही, याची शाश्वती मी घेते. आपण स्वामी समर्थांचे भक्त आहोत. कुणाचेही 1 रुपयाही बुडवून मलाही सुख लागणार नाही. त्यामुळे तशी काही कुणी काळजी करू नका आणि लवकर लवकर तुमच्या ऑर्डर करा. चला, आता हे सोडून अजून हर्बल हेअर ऑइल आपलं आता तयार आहे. पेंडिंग खूप ऑर्डर आहेत, त्या सगळ्या मी देणार आहेत, कारण ताई माझ्यावर नाराज व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळे आपण आता त्या ऑर्डर आधी क्लिअर करू आणि या नवीन ऑर्डर घेत राहूया. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना धन्यवाद खूप खूप. आणि व्हिडिओला भरपूर रिस्पॉन्स द्या. आणि तुम्हाला यांचे वस्त्र शिवून हवे असतील तर त्या वस्त्रवाल्या ताईंचा नंबर मी काल दिलेला आहे, तिच्याकडून तुम्ही वस्त्र शिवून घेता. श्री स्वामी समर्थ.